चर्चा पण आहे, शिंदे साहेबांची तुमची चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र तुम्हाला एक वेगळं आव्हान आहे का? अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधत आहेत. आता विधानसभेला लढायचं मला हे तर नक्की आहे. 2006 पासून मी ती तयारी करतो. अनेक वेळेस संधी माझी त्या ठिकाणी गेली. अनेक वर्षापासून बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेच्यामध्ये काम केलं. आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी शिवसेनेचं काम करतोय आणि विधानसभा मी लढणार हे मी पत्रकार परिषद घेऊन ह्याच्या आधी सांगितलं आहे. आज मी सांगतो आणि उद्या ते सांगणार आहे. कारण मी लढणार आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाण नक्कीच या ठिकाणी फडकणार आहे. भगवा फडकणार आहे तर निवडून येणार आहे. सध्या जर बघितलं भाजपकडनं गुडघ्याला बाशिंग मानलं जात आहे. त्याचबरोबर पंकजाताई यांनी 1 वर्षापूर्वीच उमेदवारी देखील घोषित केली. मग नेमकं हा पेच कसा सुटणार आहे? जर समजा तिकीट नाही मिळालं तर तुमची भूमिका काय असेल? महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढतोय. महायुतीच्या माध्यमातून आपल्या आपल्या पक्षाचा एक उमेदवार प्रत्येकजण तयार करत असतो. तसं त्यांच्या माध्यमातून तो उमेदवार असेल, मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी अजितदादा कोण अजून कोणी असेल म्हणजे. पण जागा वाटप ज्यावेळेस होईल तर बीड जिल्ह्यामध्ये 6 जागा आहेत. त्यापैकी 5 जागा युतीमध्ये त्यांना जातील. शिवसेनेला ही 1 जागा आम्ही घेणार आहेत आणि वर्षानुवर्ष ही जागा शिवसेनेकडेच आहे. महायुतीमध्ये ह्याच्या आधी भाजप शिवसेना युती असताना त्यावेळेससुद्धा हीच जागा शिवसेनेकडे असती आणि ही जागा आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही. शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही जागा बीडची आपण शिवसेनेला धनुष्यबाणालाच राहणार. दादा, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करताय. सध्या मनोज जरांगे पाटलांसोबतही तुम्ही गेल्या 1 वर्षापासून सोबत आहे. मनोज जरांगे पाटीलला काय तुमची चर्चा झाली आहे का? तुम्हाला ती कशा पद्धतीने मदत करतील बीड विधानसभेसाठी? जरांगे पाटलांबरोबर दादाबरोबर माझी राजकीय चर्चा आजपर्यंत कधी झालेली नाही आहे. बीड जिल्ह्यामध्ये परिस्थिती काय ही कधी झालेली नाही आहे. मी एक मराठा समाजाचा माणूस आहे. मला काहीतरी आयुष्यामध्ये समाजासाठी केलं आहे हे करण्यासाठी मी दादाबरोबर त्या ठिकाणी असतो. ज्यावेळेस समाजाला गरज आहे त्यावेळेस मी एक मराठा समाजाचा एक मुलगा म्हणून त्या ठिकाणी उतरत असतो आणि त्यावेळेस पक्षाचं काम असतं, संघटनेचं काम असतं. त्यावेळेस जिल्हा प्रमुख म्हणून मी या बीड जिल्ह्यामध्ये काम करतो. माझा जे भाग दिलं त्यामध्ये काम करत असतो. म्हणून राजकीय चर्चा दादाबरोबर कधी माझी झाली नाही आणि दादानी माझ्याबरोबर कधी केली नाही. जे झाली ते आरक्षणाबद्दल झाली, जे सकल मराठा असेल त्यासाठी सगळे सोयऱ्यासाठी असेल किंवा 10% असेल ह्याच विषयावर वारंवार आमची चर्चा होत असते. आणि कार्यक्रमाचं नियोजन असेल किंवा कुठल्या रॅलीचं नियोजन असेल ते सर्व जिल्ह्यातील आमच्या सर्व मराठा सेवकांना त्या ठिकाणी बोलून घेत असतात आणि त्याच्यावर चर्चा. राजकीय आजपर्यंत तरी चर्चा माझी त्यांची झालेली नाही. त्यांनी नाही केली, मी बी नाही केली. तरी जरांगे फॅक्टर जो आहे ते तुमच्या कामी येईल का असं वाटतं तुम्हाला? मनोज जरांगे फॅक्टर आहे ते आता ह्या 13 तारखेला शेवटची तारीख सरकारने दिली होती. आता पाटलांचा काय निर्णय, आता राजकीय निर्णय घेतायत का नाही घेतायत हा विषय सगळ्यात मोठा आहे तो विषय. आणि त्यांनी सांगितलं आहे की ज्यावेळेस मला जर तशी परिस्थिती आली तर मी नाव घेऊन डायरेक्ट कोणाला पाडायचं कोणाला आणायचं आहे त्यावेळेस ते सांगणारच आहे. त्यामुळे त्यांच्या मनातलं मी आज काय सांगू शकत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये अशी जर परिस्थिती दादांनी जी सांगितली तसं जर ठरलं तर नक्कीच त्या ठिकाणी तशी परिस्थिती झाली तर माझा विचार त्या ठिकाणी होईल ना. महायुतीमधून जर तिकीट जर नाकारण्यातच आलं, गेल्या 8 वर्षापासून बीड मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आणि नुकतीच जिल्हा प्रमुखांची एक क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये ते म्हणतात की शिवसेनेची किंवा त्यांची जी यंत्रणा होती 376 मतं होती ती सगळी बजरंग सोनवणे यांच्यासाठी वापरली. मग कुठेतरी भाजपला शिवसेनेचा हा जो जिल्हा प्रमुख कुठले किंवा जिल्हा प्रमुख समोरच्या गटाला जो मिळेल त्याचा फटका भाजपला पासून दिलगिरी मिळाली असं त्या क्लिपिंगमध्ये जे आलं आहे. आता मुळामध्ये बीड मतदारसंघ माझ्याकडे, बीड मतदारसंघामध्ये जे पोलिंग एजंट बसवायचे त्याचे फॉर्म भाजपच्या युतीच्या उमेदवारांच्या वतीनं पंकजाताईच्या वतीनं माझ्याकडे आले. मी 376 बूथवर मी माणसं बसवली. त्यामुळे फॉर्मच त्यांच्याकडे होते का नव्हते हा मला माहीत नाही. आता तो बोलण्यामध्ये त्यांचं जी क्लिपिंग आली ती भाग वेगळा, पण अधिकृत शिवसेनेचे 376 फॉर्म माझ्याकडे आले आणि मी बसवले होते. त्यामुळे त्यांना द्यायचा घ्यायचा प्रश्नच त्या ठिकाणी येतो. बरं दादा, जर महायुतीकडनं जर तिकीट मिळालंच नाही तर अपक्षाच्या भूमिकेत तुम्ही तयार आहात? अपक्ष निवडणुकीची धुरा घेत आहे? आता त्यावेळेची परिस्थिती काय घडते, कार्यकर्ते काय निर्णय घेते त्याच्यावर मी निर्णय घेऊ शकतो. कारण मी आत्ता जर हो म्हणून कार्यकर्ते नाही म्हणले तर मग तो विषय होत नाही. पण आमची जागा धनुष्यबाणाची आहे. मी धनुष्यबाणावरच तुम्हाला दिसेल.
तुम्ही बाकीची काळजीच करू नका. पण 24च्या निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवार म्हणून असाल का? भले समजा उमेदवार म्हणून तुम्ही तुम्हाला त्या दिवशी पत्रकार परिषद ज्यावेळेस प्रवेश करायच्या आधी सांगितलं मी उमेदवार म्हणून आहेच आहे, पण 100% धनुष्यबाणावरच राहणार. ओके चला हां